नमस्कार, मी पूजा. तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि सकाळ झालेली आहे. सकाळ झाल्याबरोबर आपल्या घरामधली कामं ही आपली वाटच बघत असतात. कधी सकाळ होतंय, कधी परत आपलं रुटीन चालू होतं. तर असंच आज काहीतरी झालेलं आहे. इथे भरपूर असे कपडे निघालेले आहेत धुण्यासाठी. तर सगळं क्लिनिंग वगैरे करून झालं माझं आणि छानपैकी आता कपडे जे आहेत ते भिजत घालते आणि नंतर धुवून टाकते. आणि आता बडबड जरा कमी करते आणि जरा कामाला लागते. डोळे बंद करून मस्तपैकी थोडासा एक पॉज घेऊन कामाला सुरुवात करूया. आणि छानपैकी मस्त मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि पवित्र असा हा महिना आहे. आणि मार्गशीर्ष गुरुवाराची सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि आई लक्ष्मीला छानपैकी मस्त इथे नैवेद्य दाखवण्यासाठी तांदूळाची खीर बनवलेली आहे मी इथे. आणि मार्गशीर्ष महिना ना, हा महिना एवढा पवित्र असा महिना मानला जातो ना. आणि माझा अत्यंत आवडता श्रावणानंतर मार्गशीर्ष हा जो महिना आहे हा मला फार आवडतो. कारण या महिन्यामध्ये ना इतकी सकारात्मकता वातावरणामध्ये असते ना. कारण छानपैकी मार्गशीर्ष महिन्यामधल्या ज्या गुरुवारांची सुरुवात होते ना, तर जसं मी नवीन वर्ष लागलं ना कॅलेंडरमध्ये मी बघते मार्गशीर्ष महिना कधीपासून चालू होतो. तर ते बघितल्यानंतर तेव्हापासूनच माझी काही ना काही छानपैकी मस्त अशी खरेदी चालू होते, की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला अशी पूजा मांडायची आहे. मी आधीच कल्पना करून सगळं डोक्यामध्ये ठेवत असते. आणि आजचा गुरुवार असल्यामुळे ना छानपैकी मस्त जो उंबरठा आहे तो स्वच्छ असा मी इथे झाडून घेतलेला आहे. या उंबरठ्यावरती रांगोळी माझी रोजच असते. आणि आपलं जे मुख्यद्वार आहे ना, आपलं मुख्यद्वार आपल्या घराचा आरसा असतो. आणि आपल्या मुख्यद्वारावरूनच कळतं की घराची जी समोरची अवस्था काय आहे त्याच्यावरूनच आपल्या घराच्या आतमधली अवस्थासुद्धा कळते. तर अशा पद्धतीने मला जी मुख्यद्वार आहे ते छानपैकी स्वच्छ ठेवायला, सजवायला, त्या ठिकाणी मस्त रांगोळी काढायला फार आवडतं. आणि फ्लॅट सिस्टम असल्यामुळे ना, हा जो आमचा पोर्च एरिया आहे भरपूर असा एरिया आहे. जागेची कुठल्याच प्रकारची कमतरता नाही आहे. आणि हे इथे साईडला मस्तपैकी शू रॅक करून घेतलेलं आहे. त्याच्यावर मी भरपूर अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत. कारण मला कुंड्या फार आवडतात. म्हणजे कुंड्यांमध्ये झाडं लावायला मला प्रचंड आवडतात. माझ्या घराच्या दोन्ही बाल्कन्या आणि समोरचा हा जो एरिया आहे पोर्च मुख्यद्वाराजवळचा, ह्या सगळ्यांना मी माझ्या झाडांच्या मार्फत मस्तपैकी सजवलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो उंबरठा आहे ना, याच्यावरती मी माठामधलं पाणी शिंपडलेलं आहे आणि स्वच्छपैकी मस्त पुसून घेतलेलं आहे. कारण असं आपले जे ग्रंथ आहेत ते हेच सांगतात की सकाळी उठल्यानंतर आपला जो उंबरठा आहे ना त्याच्यावरती छानपैकी मस्त माठातलं पाणी शिंपडायचं. कारण असं म्हणतात की तिथे आपले जे पूर्वज असतात ना, ते द्वाराच्या बाहेर बसलेले असतात आणि रात्रभर ते तिथेच बसून असतात. आणि सकाळी आपण माठामधलं जे पाणी आहे ते आपल्या उंबरठ्यावरती शिंपडून त्या सगळ्यांची शांती करतो. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी करायला वेळ भरपूर लागतो, पण आपापल्या आवडीनुसार असते. पण काय आहे ना, की आपण जसं स्वतःला कसं सजवतो, नटवतो, थटवतो, तसंच आपल्या घराच्या बाबतीतसुद्धा असतं. आणि आपल्या घराच्या बाबतीत आपण जेवढ्या गोष्टी करतो ना, त्या गोष्टी केल्यानंतर घरामध्ये जी सकारात्मकता येते ना, ती शब्दांच्या मार्फत सांगता येत नाही. कारण ती अनुभवावी लागते आपल्याला. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जी सकारात्मकता आहे ना, ती मी अक्षरशः अनुभवते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला मला अत्यंत आवडतात. कारण मला असं वाटतं आपण स्वतःसाठी खूप सगळ्या गोष्टी करतो. तर आपण ह्या ज्या आपल्या आधीपासून गोष्टी चाललेल्या आहेत, तर या गोष्टींमागे काही ना काही तथ्य असेल, त्याच्यामागं काही ना काही शास्त्र असेल. तर त्यासाठी ह्या गोष्टी आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत. आणि त्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्याला जसं जमेल तसं त्यामार्फत आपण त्या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला पाहिजे.
आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जे छंद आहेत ना, हे केल्याने किंवा कुणाचं पाहून केल्याने ह्या गोष्टींची जी आवड आहे ना, ती जागृत होत नाही. काही गोष्टी अशा असतात की आपल्या मुळामध्येच, आपल्या संस्कारामध्येच त्या असाव्या लागतात. आता मी इथे बरेचसे असे पण घरं बघितलेले आहेत की मुख्यद्वाराच्या जवळ चपला आणि दरवाजाच्या जवळ रांगोळी नाही, काही नाही. तर त्यामुळे कसं ना, थोडंसं असं नैराश्यासारखं वाटतं आहे. आता हे मुख्यद्वार पाहिल्यावरनं कोणी पण म्हणतं की हे बघता क्षणीच इतकं छान प्रसन्न वाटतं ना, तर असं हे मुख्यद्वारनी मस्त असं सजवलेलं आहे माझं. आणि कोणी आल्यानंतर म्हणतं की वाह! किती छान वाटतात ना ह्या सगळ्या बघून, ह्या गोष्टी बघून सगळ्या. तर असं हे जे माझं मुख्यद्वार आहे, हे मुख्यद्वार मी मस्तपैकी काही शोच्या वस्तूंनी आणि झाडांनी, कुंड्यांनी सजवलेलं आहे. इथे मस्त तोरण लावलेलं आहे मी. खरं तर मला दरवाजाला ना आंब्याचंच तोरण लावायला आवडतं, पण इथे ती गोष्ट पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मी इथे मस्तपैकी देवीचं तोरण लावलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना, मी माझ्या गार्डनकडे वळले. इथे माझ्या घरामध्ये 2 बाल्कनी आहेत आणि त्याच्यामध्ये मी भरपूर अशी मस्त झाडं लावलेली आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी माझ्या ह्या ज्या कुंड्या आहेत ना, ह्या सगळ्यापैकी मस्त स्वच्छ केलेल्या आहेत. आणि त्या कुंड्यांमधली जी माती होती, ती माती काढलेली आहे. कारण त्यामध्ये एक दुसरं झाड होतं आणि ते दुसरं झाड एवढं दाट झालं होतं ना या कुंडीमध्ये, की मातीमध्ये अक्षरशः त्याच्या मुळा ज्या आहेत, तर त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर मी त्या मुळा वेगळ्या केल्या मातीमधून आणि अशा प्रकारे ती माती एकदम अशी भुसभुशीत करून ती छानपैकी मस्त या कुंडीमध्ये टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये हे जे झाड आहे ना, हे झाड लावलं. तर ह्या गोष्टी मला करायला फार अत्यंत आवडतात. आणि आवडीच्या ज्या आपल्या गोष्टी असतात, आपले जे छंद असतात, ते आपल्याला करायला फार आवडतात आणि त्यापैकीच मी एक आहे. आणि मी या कामामध्ये आले ना, या कामामध्ये मी गुंतले ना, की मला कळत नाही की ह्या गोष्टींसाठी मी किती वेळ देत आहे, किती वेळ नाही. कारण आपल्या आवडीचं काम असलं ना, तर आपण कुठल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये वेळ बघत नसतो. तर असंच माझंसुद्धा झालेलं आहे. आणि मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. मी दर 4-5 दिवसांनी ना, सगळ्या कुंड्यांमधली जी माती आहे, ती छानपैकी मस्त एकदम अशी कोरून घेते. म्हणजे त्या मुळांना एकदम श्वास घेण्यासाठी ना, मोकळा श्वास घेण्यासाठी त्यांना जास्त कार्य करावं लागणार नाही आणि त्यांनी झाडांची वाढ पण मस्त होते. तर असं काम मी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे कामाला आणि असं काम मी नेहमी करत राहते.
आणि माझं गार्डनिंगचं काम झाल्यानंतर आणखी ह्या 2 कुंड्या तर बाकी होत्याच माझ्या, पण त्याच्यामधली जी एक आहे ना, ती पण माती तशीच मस्त काढून घेतली आणि त्याच्यामध्ये मस्त असा हिरवा गच्च असा मनी प्लॅन्ट लावला. संध्याकाळची वेळ झाली आणि या ठिकाणी मी लक्ष्मी मातेची मस्त मनोभावाने इथे पूजा मांडले होते आणि छानपैकी पोथीचं पठण केलं या ठिकाणी आणि ही पूजा मांडल्यानंतर असं वाटत होतं की साक्षात महालक्ष्मी माझ्यासमोर जिवंत इथे येऊन बसलेली आहे. तर असा सुंदर असा आजचा गुरुवार माझा या ठिकाणी गेलेला आहे. तुम्ही बघू शकता की इतकं प्रसन्न वाटत होतं ना घरामध्ये, इतकी सकारात्मकता वाटत होती ना. आणि मी या ठिकाणी ना 5-10 मिनिट तशीच बसून राहिले, डोळे बंद करून हे अलौकिक या शक्तीचं रूप मी बघत राहिले, तिथे न्याहाळत राहिले. तर असा माझा आजचा दिवस गेला. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब